नमस्कार, मी प्रदीप केळुसकर. प्रदीप केळुसकर या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत. आजची माझी कथा आहे शिक्षा. एक सूचना: या कथेतील सर्व पात्र व प्रसंग संपूर्णतः काल्पनिक आहेत. कोणत्याही सत्य घटनेशी तसे जीवित किंवा मृत व्यक्तीशी संदर्भ आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. तर आता ऐकूया माझी कथा शिक्षा. मी कोकण रेल्वेने प्रवास करत होते. मुद्दाम 4 दिवस रजा घेतली होती. मुलीला सोबत आणले नव्हते. तिला तिच्या काकूच्या घरी सोडून आले होते. मी अचानक रजा का घेतली हे सूरजला समजलं नव्हतं. तो खोदून खोदून विचारत होता. मी उडवाउडवं करत राहिले. अरे, आईला भेटून येते. बाबा पण फोन करत असतात ना एकसारखे. त्यांची तब्येत बरी नसते बऱ्याचदा. कुडाळला जाऊन त्यांना डॉक्टरांकडे नेऊन आणते आणि आराम करते 4 दिवस पावसाकडे पाहत. मी आपलं गंमत करत होतो. नवऱ्याला आश्चर्य वाटत होतं, पण त्याच्या स्वभावाप्रमाणे तो गप्प बसला. का चालले मी गावी? हल्ली मला सतत एक स्वप्न पडते आणि आपली शाळा दिसत राहते. शाळेच्या ग्राउंड जवळील मंदिर दिसतं. त्या देवाला नमस्कार करणारी 9वी मधील मी आणि अचानक मागून पुढे शरीर स्पर्श करणारा हात आणि ओंगाळलेले हसू. प्रतिकार करून पळून जाणारे मी. एवढी वर्षे झाली तो स्पर्श आपण विसरू शकलो नाही. ते घाणेरडे हास्य मनातून जात नाही. एका शिक्षकाकडून विद्यार्थ्याला अशी अपेक्षा नसते. तो मला धक्का होता म्हणून काय होतं मला? शाळा सुटून 15 वर्षे झाली. मुंबईला येऊन 8 वर्षे झाली. लग्न करून सूरजची पत्नी झाली. त्याला पण 5 वर्षे झाली आणि राधिका पण 4 वर्षाची झाली. तरी तो दिवस मनातून जात नाही. मला त्या शिक्षकाला शिक्षा करता आली नाही. नाईक बाई आमच्या क्लास टीचर. त्यांना मी कल्पना दिली. बाई घाबरल्या आणि हेडमास्तरांकडे घेऊन गेल्या. हेडमास्तरांनी त्या शिक्षकाला बोलावले आणि जाब विचारला. तो शिक्षक सांगू लागला, नाही हो बाई, तसा माझा काही हेतू नव्हता बघा. मी तिला हाका मारत होतो. तिचं लक्ष नव्हतं म्हणून मी तिच्या खांद्याला धरून माझ्याकडे बोलवत होतो. पण ही ओरडली आणि पळाली. मी ओरडून सांगितलं, हे खोटं आहे. हे शिक्षक माझ्या मागून पुढे हात घालत होते. मी ओळखलं आणि ओरडले. हेडमास्टरने त्या शिक्षकाला वॉर्निंग दिली आणि तो विषय संपवला. मी दुखावले गेले. त्या शिक्षकाला नोकरीवरून काढून टाकायला हवे होते असे मला वाटत होते. मी नाईक बाईंना तसे सांगितले. बाईंनी मला समजावलं, अगं, असं काढून टाकणं सोपं नसतं. पुरावे लागतात आणि ते देणं स्त्रीला कठीण असते. तू एक काम कर, त्या देवळाकडे एकटी जाऊ नकोस बघ. कुणाला तरी सोबत घेऊन जा. गेली 17 वर्षे ही ठुसठुसणारी जखम आहे. ज्या गुरुजनांना आपण देवासमान मानतो त्यांनी असे करावे. त्या शिक्षकाचे हे चाळे सुरूच होते बहुतेक. कारण 3 वर्षापूर्वी आई मला फोनवर म्हणाली, 10वीतील एका विद्यार्थिनीने पण या शिक्षकाबद्दल आपल्या घरी तक्रार केलेली. तो शिक्षक त्या मुलीला वाईट हेतूने जवळ घेऊ पाहत होता. त्या मुलीचे पालक शाळेत तक्रार घेऊन आले आणि मग अनेक पालक त्या शिक्षकाबद्दल बोलू लागले. शेवटी पालक शाळेवर मोर्चा घेऊन आले. आई म्हणाली, संस्थेने त्या शिक्षकाला निलंबित केले. केवढा आनंद झाला आपल्याला. 3 वर्षे मी सुखाने झोपलो. माझी राधिका मोठी होत होती. मी माझा संसार, नोकरी, नवरा आणि राधिका यात मग्न. आई बाबांची रोज विचारपूस असते. हळूहळू गावातील शाळेतील प्रसंग पण मी विसरले होते. पण 15 दिवसापूर्वी आई फोनवर बोलवली, अगं, तो शिक्षक परत शाळेत हजर झाला. मी ओरडले, का पण आणि कसा? अगं, संस्थेने त्याला निलंबित केलेलं ना. हो ग, पण या शिक्षकांची संघटना असते ना. हा शिक्षक त्या संघटनेचा सेक्रेटरी. ही संघटना कोर्टात गेली. त्या शिक्षकावर म्हणे अन्याय झालाय, त्याला कमी केलाय म्हणून. हीच कोर्टात चालली 2 वर्ष. ज्या मुलीने तक्रार दिलेली ना, ती पुढच्या शिक्षणासाठी पुण्याला गेलेली. ती मुख्य पुरावा होती. ती केससाठी हजरच राहिली नाही. सबब कोर्टाने त्या शिक्षकाला शाळेत हजर करून घेण्याचा आदेश दिला आणि 3 वर्षाचा पगार देण्याचा सुद्धा आदेश दिला. आता बोल, त्या आदेशानुसार तो शिक्षक शाळेत हजर झाला. आईने ही बातमी सांगितली आणि परत मी अस्वस्थ झालो. शिक्षक पेशाला कलंक असलेल्या शिक्षकाला कसली शिक्षा होत नाही. आता तो सोकावलाय. कोर्टावर त्याच्यावर आरोप मान्य केले नाहीत.
मग याला शिक्षा करणार कोण? गाडी कुडाळच्या दिशेने धावत होती. मी निघाले. मग 4 दिवस रजा घ्या. काय करणार होते मी घरी आले. आई बाबा वाटच पाहत होते माझी. अगं अचानक निघालीस, राधाला पण नाही आणलंस? अगं तिची शाळा असते ना, तिला तिच्या काकूकडे सोडून आले. मेघना पोचवणार तिला शाळेत. सहज आलीस ना ग? हो बाबा, तुम्हाला पाहायला आले. डॉक्टरांकडे पण जायचं आहे ना, परवा जाऊ आपण. उद्या जरा शाळेत जाणार आहे. शाळेत काय का म्हटलीस? अगं नाईकबाई मुख्याध्यापका झाल्यात ना आपल्या, माझ्या क्लास टीचर ना त्या 9वी 10वीतल्या. त्यांनी बोलवलंय शाळेत. होय काय? मग जा. गरम पाणी काढलंय, आंघोळ करून घे. आईच्या शेजारी रात्री मी झोपले. झोपेत पुन्हा मला 15 वर्षापर्यंत तो प्रसंग येत राहील. सकाळी उठून आंघोळ करून मी शाळेत गेले. नाईकबाई मुख्याध्यापिका असल्याचे कळलेच होते, त्यामुळे सरळ त्यांच्या ऑफिसकडे गेले. मी दारावर टकटक केली. बाईंनी मला पाहिले आणि ओळखले. अगं माधवी ना, ये ग ये बाई, बस. मुंबईला असतेस ना? हो. तुझी आई भेटते मला बाजारात. तुझी आणि अश्विनची मी चौकशी करत असते बरं. मी बाईंच्या पायाला हात लावून नमस्कार केला. होय बाई, आई सांगत असते तुमच्याबद्दल. तुम्ही हेडमास्टर झाल्याचं का तिनंच सांगितलं? हो ग, यावर्षी मी निवृत्त होणार ना. या आधीची 2 वर्षे हेडमास्टरची. मुलीला नाही आणलंस? नाही. तर तिला आणायचं ना आपली शाळा दाखवायला. तिला मुंबईलाच ठेवलंय बाई. शाळा असते हो तिची. आणि दुसरं म्हणजे इथे आले की परत जायला बघत नाही ना. आजी आजोबांचे लाड. हो बाई, तेही खरंच. बोल, काय म्हणतेस? सहजच आलेलीस ना? होय हो, म्हटलं तुमचं अभिनंदन करूया. हो, थँक्यू. बाई, ते शिक्षक बघा, या संस्थेने निलंबित केलेले 3 वर्षापूर्वी. हो, ते परत शाळेत आलेच ना? हो ग, आपली कोर्ट म्हणजे काय? पुरावा पाहिजे समणे. पुरावा? अशा गोष्टींना पुरावा कसा मिळेल? तुला पण त्या शिक्षकाने त्रास दिलेला ना माधवी? माझ्या लक्षात आहे ते. तू रडत तक्रार घेऊन आलेलीस 9वीत असताना, बरोबर? माझ्या पूर्ण लक्षात आहे. मी आणि त्यावेळेचे हेडमास्टर तो विषय त्यांनी वाढवला नाही. पण माधवी, मला वाटते माझी चुकच झाली ग. त्याच वेळी त्या सर्व मुलांसमोर त्याला उघडा करायला हवं होतं. त्याच्यावर काही ऍक्शन घेतली नाही म्हणून तो सोकावला. परत किती मुलींना त्रास दिला असेल कोण जाणे. बहुतेक मुली गप्प राहतात ग, त्याचाच फायदा घेत राहिला. काय करूया, त्याची संघटना पाठीशी असते. निर्लज्जासारखा फिरत असतो शाळेत. मला वाईट वाटतं माधवी. एवढे करूनही त्याच्या अंगाला कोणी बोट लावलेलं नाही ग अजून. काय बाई, तुम्ही बोलवतो त्या शिक्षकाला. बघू, मला ओळखतात का ते 9वीतली माधवी? तुला त्याला बघायची इच्छा आहे माधवी? कमाल. ठीक आहे, मी बोलावते. बाईने पिऊला सांगून त्या शिक्षकाला बोलावणे पाठवले. त्या खोलीत 2 मिनिटं शांतता पसरली. फक्त पंख्याचा आवाज येत होता. एवढ्यात खोलीचा दरवाजा उघडला. नाईकबाईंनी दाराकडे पाहिले आणि त्या सरांना म्हणाल्या, माझ्यासमोर बसलात ते ओळखता का त्या बाईंना? सर ते आत आले आणि माझ्याकडे पाहिले आणि म्हटले, ही माधवी नव्हे? हा, ती 9वीत होती की. हा, उगाच माझ्यामध्ये कांगाळा केलेली, आता मोठी झाली. मी चमकून पाहिलं. तीच निर्लज्ज हसू मी 9वीत असताना डोक्यात गेलो होतो आणि गेली कित्येक वर्षे माझ्या स्वप्नात येत होत. त्या हसण्याचा मी तिटकारा केला होता आणि माझा गेली कित्येक वर्ष पिच्छा पुरवला होता. मी अवतीभोवती पाहिले. टेबलाखाली स्टीलचा पाण्याने भरलेला जार होता. मी तो पटकन उचलला आणि त्याच्या डोक्यात घेतला. धाड धाड धाड. 1 वेळा, 2 वेळा, 3 वेळा. बाई मोठ्याने ओरडत होत्या, अगं काय, अगं काय काय. बाहेरचा पिऊन धावत आला आणि त्याने माझ्या हातातून जार काढून घेतला. बाई थरथरत होत्या, पण मी शांत. तो शिक्षक त्या डोक्यातून आलेले रक्त पुसत उठत होता. एवढं करूनही कोणी शिक्षा केलीच नव्हती ना तुला? शेवटी मी शिक्षा केली. ती 9वीतील माधवी, मी शिक्षा केली. जा, कुठे तक्रार देऊन देतोस ती माझी? जा. तो शिक्षक रुमाल डोक्याला धरून पळून गेला. बाई घाबरल्या. मीच त्यांना ग्लासातून पाणी दिलं.
माधवी, अगं त्याने कुठे तक्रार केली तर? तो बिलकुल तक्रार करत नाही हो बाई. तुम्ही काही घाबरू नका. निर्लज्ज माणूस आहे तो. 3 वर्ष निलंबित झालेला शिक्षक आहे तो. मला शिक्षक तरी कसं म्हणायचं? तो शाळेत हजर झाला हे सगळ्यांना माहिती आहे, पण तो काय चीज आहे हेही लोकांना माहिती आहे. बाई तुम्ही कसली काळजी करू नका. येते बाई. मी आता परवाच मुंबईला निघालो. परत एकदा बाईंना नवीन नमस्कार केला आणि बाहेर. त्या दिवसापासून मला शांत झोप, मला शांत झोप. तर मंडळी, कशी वाटली माझी ही कथा? माझे प्रदीप केळुसकर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि तुमच्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा आणि आपल्या खालच्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंट्स अवश्य लिहा. तसेच माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.